केंद्राचे गृहमंत्री तथा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आजपासून अहिल्यानगर जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत आणि शिर्डीमध्ये थोड्याच वेळात त्यांचं आगमन होते। आपण आता ज्या हॉटेल सन अँड सँडमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे त्या परिसरामध्ये आहोत आणि संपूर्ण परिसरामध्ये अशा पद्धतीने अमित शाह यांचे स्वागताचे बॅनर जे आहेत ते झळकत आहेत। मोठ्या मोठ्या स्वागत कमानी ज्या आहेत त्या शिर्डी शहरामध्ये उभारण्यात आलेल्या आहेत। त्यासोबत हॉटेलच्या बाहेर देखील अशा पद्धतीने त्यांचे स्वागताचे फलक, बॅनर, त्यासोबत कमानी आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिर्डीचे ज्याचे लागतील पाय टळतील अपाय सर्व त्याचे, अशा आशयाचा हा बॅनर जो आहे तो आपल्याला दिसतो आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जो साईबाबांनी दिला त्याची देखील या ठिकाणी उल्लेख जो आहे तो करण्यात येत आहे। आणि अमित शाह येणार म्हटल्यानं संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ असेल, त्यासोबत हॉटेल परिसर असेल, अशा अनेक ठिकाणी पोलिसांचे जो कडेकोट बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीने त्यांच्या स्वागताचे मोठे मोठे बॅनर्स जे आहेत ते आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। या बॅनरवर खरं तर अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील फोटो जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। त्यासोबत पक्षाचे चिन्ह देखील आहे आणि याच हॉटेलमध्ये साधारणतः 10 वाजेपर्यंत अमित शाह हे पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। खरं तर त्यांचं शिर्डी विमानतळावर स्वागत जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत आणि उद्या त्यांच्या उपस्थितीमध्ये लोणी आणि कोपरगाव अशा 2 ठिकाणी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शेतकरी मेळाव्यामध्ये राज्यात जे अतिवृष्टी झालेली आहे, पूर परिस्थितीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याबाबत ते काय घोषणा करतात आणि केंद्र शासन काय मदत करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या सहकाराच्या पंढरीमध्ये सहकार मंत्री येत असल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची स्वागत तयारी जी आहे ती पक्षाच्या वतीनं आणि विखे पाटील त्यासोबत कोल्हे यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।